फक्त मंदिराच्या कॉलमवर हे सगळं बेस आहे. बायकोला घेऊन आलेलो आहे महादेवाची पूजा करायला. काय कोइन्सिडेंस झाला तुम्हाला सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज तुम्हाला मी शेतात दिसत असेल, पण शेतात नाही, हा शेतातच आहे पण दुसऱ्याच्या शेतात आलेलो आहे. तर मी बायकोला घेऊन आलेलो आहे महादेवाची पूजा करायला. आणि बघू शकता त्याच्या पायात काहीच नाही आहे, तर इथले काटे ते लागायलेत. मग थोडं हळू जावं म्हणलं. आणि आता काय कोइन्सिडेंस झाला तुम्हाला सांगतो. माझ्या तोंडात असं चल थंडी वाजायली होती, माझ्या तोंडात चालू होतं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी असं म्हणत होतो मी. तर तेवढ्या तिचा फोन पडला, आणि फोन कुठे पडला आहे, जिथे मोरांचा पंख आहे तिथेच पडला. मोराचा पंख त्या जागेवर आणि हिचा फोन पण पडला त्या जागेवर. मग लगेच बघितला, मग मोराचा पंख पण घेतला आणि आता ते ठेवणार होतो आपण घरी एक सांभाळून एकदम मस्तपैकी. आणि तर महादेवाची पूजा करायला आलोत, मंदिराच्या जवळ आलोत. बघू शकता तिकडं त्या झाडामध्ये मंदिर आहे. ओके, सो आता मंदिराकडे जाऊया आणि हा पंखा येतो बाजूला जाऊ, पूजा करू, तुम्हाला दाखवतो महादेवाची पूजा कशी करायची. सो आता सध्या आपली गाडी ही बॉटल पाण्याला घेतली आणि हे ताट घेतलेलं आहे. तर चला, आता हे तुरीचे झाड आहे, तर चला पूजा करू. सो गाईज आता बघू शकता डायरेक्ट आता शेतातून रस्ता आलेला आहे, इथं बांध ते संपलेलं आहे. तर चला जाऊ, समोरच मंदिर आहे. तर मित्रांनो आलोत मंदिरापाशी आणि इथं बघू शकता मंदिर आहे. आता रुमाल सोडतो, रुमाल बांधला होता कारण खूप थंडी वाजत होती गाडीवर. आणि आता ऊन पण पडले, येताना ऊन पण नव्हतं बघू शकता, आता ऊन पण पडले. एक 2-3 किलोमीटर असेल. बघू शकता तिकडं आपल्या गावाचं टावर आहे. सो गाईज ते छोटं छोटं दिसते का, हे मोठं हे टावर आहे आपल्या गावाचं. हा आपला मोराचा पंख. तर चला आता पूजा करू. ओके, सो आता थंडी पण कमी झालेली आहे, बघू शकता ऊन पडलेलं आहे. आणि इथं काय लावलेलं आहे बघा. तर मित्रांनो या मशीनला काय म्हणतात सांगा कमेंट करून नक्की. मला तर माहिती आहे, तुम्हाला माहीत असेल तर सांगा कशाची मशीन आहे ही. ओके, सो आलोत मंदिरापाशी. हे मंदिर बघा एकदम शांतता. शेड आहे इथं, पण कुलूप लावलेलं आहे शेडला. बघू शकता इथं पूर्ण शेड आणि पक्ष्यांचा आवाज. म्हणून फर्स्ट टाईम आलेलो हिला इथं घेऊन. सोमवार असल्यामुळं महादेवाच्या पूजेला ती पण पशुपतीचे महादेवाचे उपवास करते. सो चप्पल काढू इथंच. ओके, तर जाऊ असं. तर इथं नंदी, हा नंदी आहे आणि मध्ये महादेव. इथं कुलूप पण नाही आहे, बघू शकता. मध्ये आरसा पण आहे, झेंडा. ओके, तर गाईज आलेलं आहे मंदिरामध्ये. तर मित्रांनो बघू शकता आलेलं आहे मंदिरामध्ये. वरी शिखर बघा, लांबून खूप छान दिसतंय पण या झाडामुळे कव्हर झालेलं आहे. ओके, तर एकदम शांतता, फक्त पक्ष्यांचा आवाज आहे इथे. मंदिर फक्त आता शांततेत पूजा होणार. एकदम वरती आहे मंदिर. हे असे झाड शोचं, आम्ही लहान असताना इथं जेवायला यायचो, इथं कार्यक्रम असतो. आणि हे झाड आम्ही तेव्हा छोटं होतं तेव्हा तिथंच होतं, आता इतक्या वरी आलेलं आहे. ओके गाईज, तर बोलून माझ्या तोंडाला फेस यायला आहे. बघू शकता इकडं मागं जायला पण रस्ता आहे. आणि असं तिकडून पूर्ण शांतता, कोणीही नाही. आणि आता सध्या मॅडमनी पूजा चालू केलेली आहे. तर मित्रांनो पूजेचं सामान पूर्ण आणलेलं आहे. आता नंदीची पूजा अगोदर महादेवाची करतात ना, नाही आता नंदीची करते. तर लगेच महादेवाची पूजा करायची. तर चला गाईज महादेवाची पूजा करून. इथं बघू शकता मिरर पण आहे. तर मित्रांनो मिररमध्ये मी कसा दिसतोय सांगा. मित्रांनो बघू शकता इथं सिक्के टाकण्यासाठी अशी ते दानपेटी होती, तर इथून फोडलेली आहे कोणीतरी. बघू शकता मधून आहे का, नाही मधून नाही. इथे महादेवाचं मंदिर आणि इथेच बेलाचं झाड. तर मित्रांनो आता पूजेला सुरुवात करूया. आणि इथं बेलाचं झाड आहे, तर बेलाच्या झाडाचे पानं तोडून चार. तर मित्रांनो खूप दिवस झालं मंदिरात पण कोणी आलेलं नाही दिसतंय. सगळं इकडे तिकडे पसरलेलं आहे, म्हणजे विखुरलेलं आहे. पूजा पण केलेली नाही वाटते. तर आम्हीच पहिल्यांदा आलो आजची पूजा करायला. तर हिने घेतला लगेच झाडू, मंदिर झाडायला लागलेली आहे. पाहिजे कधीच न आलेली, पहिल्या सुरू आलेली आहे आणि लगेच कचरा दिसला म्हणून झाडायला सुरुवात केलेली आहे. तर अशी पाहिजे बाईक. बेलाचे पान तोडू. आतापर्यंत मी एकच तोडले, बघू शकता. ओके,
सो आता बेलाची पान तोडून पूजा करू. चला मित्रांनो, आपल्याला फुलं पण भेटलेले जास्वंदीचे बघू शकता. मंदिराच्या बॅक साईडला ते फुलं पण आहेत आणि हे चाफ्याचं झाड आहे पण त्याला फुलं लागलेली नाहीत आणखी. आणि ह्या साईडला बेलाचं झाड आहे. बसलेलो पूजेला आणि बघू शकता पिंड महादेवाची आता पूजा करायची आपल्याला. घंट्या किती लावलेल्या आहेत, डमरूळ, त्रिशूळ आणि हा महादेव. फळाला गंध बघू शकता चंदनाचा आणि महादेवाला पण लाल चंदन आणि कोणतं चंदन दुसरं पिवळं चंदन लावलेलं आहे. सो पूजा चालू आहे. तर मित्रांनो, एकदम छान पूजा झाली आहे आणि खूप भारी वाटलं पूजा करून. आणि इथून जर खाली गेलं तर डायरेक्ट खाली जातो आपण. तर बघू शकता असं शेत आहे. सो आता जायचं आपल्याला घरी. तर चला, आज दिवसभराचं नियोजन काय ठरतंय बघू. अंबाजोगाई जायचं असेल तर जाऊ. तर मित्रांनो, जाताना एकदा रांगोळ काढून जाऊ म्हणलं. रांगोळ होती इथं, तर तिथं पण काढली आणि इथं पण काढायली. सो तिथं थोडी तेलानं ते घाण झाली, पुसता आली नाही. सो पुढच्या वेळेस पुसून घेऊ. तर चला आता घरी जायचं आपल्याला. तर मित्रांनो, खालून बघू शकता फक्त मंदिराच्या कॉलमवर हे सगळं बेस आहे आणि इथं एकच कॉलम आहे आणि डायरेक्ट पायऱ्या आहेत. तर त्या 4 आणि 5 कॉलमवर एवढं आहे वरी. बघू शकता एवढा उंच ओटा आहे. माझ्या पण पहिलं आमच्या डोक्याच्या वरी असायचं, आम्ही एवढेच असायचे खाली. तर आता आम्ही उंच झालो आणि हे पण थोडंसं 1 इंच तरी खाली दबलं असेल. चला आता घरी जाऊ. मित्रांनो, घरी आलेलो आहे आणि म्हणलं आता थोडं बाहेर जाऊन जागीरदारी करावी. मित्रांनो, घरी नाश्ता पाणी करून आलो होतो बाहेर. तर आता मम्मीला दवाखान्यात घेऊन निघालोय. बघू शकता पंपावर पेट्रोल टाकलं ना इथं मम्मी. तर आता दवाखान्यात जाऊन येऊ. जवळच आहे लोखंडीचा. थंडी खूप वाजायली दवाखान्याकडं. दवाखान्यातून एक अर्ध्या तासात वापस येतं. तर नंतर इथे आपल्याला अंबाजोगाईला. तर चला येऊ दवाखान्यात जाऊन. पडलं असं पण थंडी वाजायली. आलो दवाखान्यामध्ये. समोर बघू शकतो दवाखाना आहे आणि रस्ता आहे. निघालेलो घरी, दाखवलेलं आहे दवाखान्यात आणि आता गाडी चालू करून निघालो घरी. जाता जाता आलो तर आपण जवळ पडतोय म्हणून इकडून मधल्या रस्त्याने वरी चढलो तर आम्ही भरावाच्या वरी. तर मित्रांनो, आलोय आता फळावर. तर मित्रांनो, आता आपल्याला काढायची या गाडी या पाण्यातून. तर चला आता जाऊया पाण्यातून. बघू शकता तिकडून पण रस्ता आहे पण तिकडे जास्त पाणी आहे आणि हे तळ तिकडं खूप मोठं तळ आहे. आता तुम्हाला दाखवलंच होतं. तर चला आता या पाण्यातून गाडी घालू. व्हिडिओ करायला कोण नाही म्हणून मम्मी करतो.